थोडा खेळ करून मात्र पाहायला गेला तर इथून फलंदाज टिंगऱ्याही बाद होतील आणि अंतिम क्षणी मात्र पाहायला गेला तर घोगाव टीम इथे मात्र विजयी होताना पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी मंगेशांची मात्र इथे पाहायला मिळाली आणि त्याचमुळे हा सामना मात्र जिंकलेला आहे. कालगावकर थोडीशी नाराज मात्र पाहायला मिळतील. आमचे सुरेश पाटील बऱ्याच वेळानंतर बक्षिसास पात्र संघ मात्र ठरला असता. तात्या नाराज असेल कारण भरपूर सारा प्रयत्न मात्र इथून तात्याकडनं करण्यात आलं होतं. त्यानंतरही पाहायला गेला तरी ते पराभूत स्वीकारावा लागलाय आणि घोगाव टीम रुपेश भावके यांची टीम आज विजयाच्या दिशेनं चांगली गोलंदाजी मंगेश यांची झाली. हा क्रिकेट आहे. तुम्ही चांगली कामगिरी केल्यानंतर तुम्हाला खांद्यावर घेतील आणि जर का तुम्ही इथून वाईट कामगिरी केल्यानंतर तुम्हाला खांद्यावरनं उतरलंही जाईल. आज प्रेम या क्रिकेटनं तुम्हाला सर्वांना दिले. आज पाहायला गेलं तर मंगेश या गोलंदाजांनाच खांद्यावरती घेऊन मात्र ते नाचवलं जाते, मिरवलं जाते, मान सन्मान दिला जातोय. सर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळतो श्री निनाय देवी स्पोर्ट्स तुलसन टॉस जिंकलाय आणि प्रथमतः इथून चेतक बरोबर जाण्याचा निर्णय. तर श्री बहादूर शाह स्पोर्ट्स मनव टीमला मात्र करायची आहे प्रथमतः बॅटिंग. जाऊया आपण उमेश म्हात्रे सरांकडे. थँक्यू. चला या मॅचचा सामनावीर मंगेशला द्यायला पाहिजे कारण त्यांच्या बॉलिंगच्या जोरावरती हा सामना जिंकून दिला. 6 बॉलमध्ये 12 धाबांची आवश्यकता असताना मंगेशनं फक्त 6 रन खर्च केले त्या ओव्हरमध्ये आणि आपल्या संघाला मात्र 5 रन जिंकून दिलेला आहे. त्यामुळे मंगेश हा खेळाडू ठरलेला आहे या मॅचचा सामनावीर. मंगेश आपण यायचा आहे. चला आता नेक्स्ट मॅच श्री निनाय देवी स्पोर्ट्स तुलसन या टीमने टॉस तिथे जिंकलाय आणि पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. श्री बहादूर शाह स्पोर्ट्स मनव या टीमच्या विरोधामध्ये सलामीची जोडी तुम्ही पाहताय. बंटी करमळकर आणि त्याच्या जोडीला दीपक आलाय. मागच्या मॅच मध्ये दीपकने खूप चांगला खेळ केला होता. त्याच्या बॅट मधून सुद्धा आपण षटकार पाहिले. तोच फलंदाज मैदानामध्ये आणि गोलंदाजी मार्क वरती पहिल्या षटकाचा बॉलिंग साठी आलाय पहिल्या ओव्हर मध्ये. बॉलर नेम स्वप्नील. बॉलिंग साठी ओव्हर नंबर 1 मध्ये स्वप्नील. पहिला बॉल ओव्हर द विकेटने बंटी साठी. पहिलाच बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहून गेलाय परंतु जास्त बाहेर टाकलाय त्यामुळे अंपायर सिग्नल करतात वाईट बॉल. आज या स्पर्धेचं टेलिकास्ट तुम्ही पाहताय GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या आधारे या स्पर्धेचं टेलिकास्ट केलं जातं. मार्क्स यश आमचे कॅमेरामॅन आणि बाबू खूप चांगले टेलिकास्ट केली जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. हा बॉल ओव्हर पिच होता. 2 लोक पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली. बॉल मागे चाललाय बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगच्या दरम्यान. तोपर्यंत सिंगल मात्र कंप्लीट झाली. बंटी ऑफ द मार्क. सिंगलनं आपलं खातं उघडलं आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या अख्खी स्कोअरवर होती 2. आज भिवंडी तालुक्यामध्ये एक मोठी स्पर्धा संपन्न होते. भिवंडी चॅम्पियन ट्रॉफी. खरं तर मित्रांनो त्या ग्रामीण स्पर्धेमध्ये 10,000 रुपये एंट्री आणि 3.5 लाख रुपये रकमेची ती स्पर्धा आहे. प्रथम क्रमांक साठी 3.5 लाख रुपये, द्वितीय क्रमांकाचे 1.5 लाख म्हणजे एकंदरीत 5 लाख रकमेची ती स्पर्धा संपन्न होत आहे. भिवंडी चॅम्पियन ट्रॉफी. हा बॉल चांगला आहे. स्वप्नीलचा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. उचली घेऊन गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. आता डॉट बॉल आलाय. पहिल्या बॉलवरती दीपकला बीट केलं. 2 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आहे 2. सुरुवात पाहिजे तशी खास झाली नाहीये. 2 षटकांची ही मॅच.
हो कमी गतीने टाकलेला बॉल बॅटची लिडिंग गेज घेतली आणि ते विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावतोय. कॉट बियॉन्ड द स्टंप. फलंदाजी ते बाद. दीपक धक्का क्रमांक पहिला लागतोय मनव टीमला आणि ते फलंदाज बाद होतोय. दीपक पहिल्या विकेटचं पतन झालेलं आहे. पहिला धक्का दोन्ही आकड्यावरती. मोठमोठे संघ स्पर्धेमध्ये खेळतात. काल धारावीचा संघ 2 सामने जिंकला. भावेश नाईकने खूप चांगली बॅटिंग केली. त्यांचा आयकॉन खेळाडू दिनू कांबलेनं काल 75 धावा कुठल्या. आणि कालच्या सत्रामध्ये मित्रांनो त्या भिवंडी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये एकाच दिवशी 5 अर्धशतक आली. 6 ओव्हरच्या मॅच. आणि भिवंडी तालुक्यामध्ये कोणगाव म्हटलं की एक मोठी स्पर्धा तिथे आयोजित केली जाते. त्या कोण गावामध्ये 16 ओव्हरच्या सुद्धा सामने झालेत. 12 ओव्हरच्या सुद्धा स्पर्धा झाल्यात. 6 ओव्हरच्या सुद्धा स्पर्धा इथे आता होत आहेत. नवीन फलंदाज अक्षय आलाय. ओहो अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. पंच सिग्नल करत आहेत. आउटसाइड ऑफ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये टीमची धावसंख्या 3. आणि भिवंडी म्हटलं की टेनिस बॉल क्रिकेटचा अगदी नंदनवन. मोठमोठ्या स्पर्धा भिवंडी तालुक्यामध्ये संपन्न होत आहेत आणि इथून होत राहतील. पुन्हा एकदा जास्त बाहेर टाकला. आउटसाइड ऑफ स्टंप. पुन्हा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अंपायर सिग्नल. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या 4. या ओव्हर मध्ये 3 चेंडू स्वप्नीलनं वाईट टाकलेले आहेत. त्याच्यामुळे खराब लाईन. टीमची धावसंख्या आहे 4. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना ओहो बॅकफुटला जात असताना कट करायचा होता परंतु वेग जास्त होता आणि बीट करून चालले सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा बॉल चांगला आहे. ही लाईन सुद्धा चांगली आहे स्वप्नीलची. डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 4. व्हाईटच्या 3. फक्त एक बॅटला लागून आले धाव. तेही बंटीच्या बॅट मधून पहिल्याच बॉल मध्ये. त्याच्या व्यतिरिक्त मात्र कुठल्याही बॅटरनं धावा केल्या नाहीये. यावेळेस बॅकवर्ड जाऊन एक चांगला पंच. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये. स्वीपर कव्हरचा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलाय. तोपर्यंत 2 धाबे ते मिळत आहेत अक्षयला. 2 रन आपलं खातं उघडलं. संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड जाऊन पोहोचली 6. 5 बॉलचा खेळ संपलाय. 2 षटकांची मॅच. श्री निनाई देवी स्पोर्ट्स तुलसन या टीमने टॉस इथे जिंकला. या मॅच मध्ये प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि पहिल्या ओव्हरच्या 5 बॉल नंतर धावा आलेल्या आहेत. स्कोर बोर्ड 6. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा. स्वप्नील ओव्हर द विकेटने अक्षयसाठी. यावेळेस पहा ऑन ड्राईव्ह मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे त्यामुळे इथे धाव येणार नाही. संदीप वीर होता शॉट मिडबॉन्डला त्यामुळे धन आली नाहीये म्हणजे डॉट बॉल आलाय आणि षटकाची होते समाप्ती. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 6. चला फास्ट क्रिकेट केला. कराड ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या अंतर्गत बजरंग बली स्पोर्ट्स चोरमारवाडी आयोजित ही स्पर्धा. बजरंग ट्रॉफी तुम्ही पाहताय. पावसाळी रबर बॉल स्पर्धा. एक भव्य आणि दिव्य आयोजन तुम्ही पाहताय आणि या स्पर्धेतला सामना रंगला जातोय तुलसन आणि मनव या 2 संघाच्या दरम्यान. एक बिग फाईट आणि अशा परिस्थितीमध्ये आता सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग साठी आलाय संदीप वीर आणि स्ट्राईकला आहे बंटी करमलकर. हे बॅटल असेल. हे संघर्ष असेल. तर दोन्ही नामांकित खेळाडू आहेत कराड ग्रामीणचे संदीप वीर आणि त्यांच्या विरोधामध्ये बॉलिंग करण्यासाठी आता संदीप वीर आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये बॅटिंग करतोय स्ट्रायकिंग इनला बंटी करमलकर. एक हार्ड हिटर फलंदाज. हे बॅटल आहे आपल्याला बघायला मिळेल. पहिलाच बॉल स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न. दांडी गुल. चांगला यॉर्करचा वापर केला. खांद्याचा भरपूर वापर करत असताना एक चांगला यॉर्कर यूज करत असताना इथे काठी काढली बंटी करमलकरची. फलंदाज बाद.
पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आडव्या बॅटने स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल मध्ये भरपूर गॅप राहिली आणि तिथे मिडल स्टंप उकडून गेला. पहा पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले आपल्या समोर. हो इथे पहा अगदी बॅट अँड पॅड मधून घुसला बॉल मिडल स्टंप वरती. टेलिकास्ट केलं जातं, खूप चांगले टेलिकास्ट GTC च्या माध्यमातून. तेजस आलाय, नवीन फलंदाज तेजस. अरे समालोचक सांगते तेजस तरी तुम्ही विचारता तिकडे बॅट्समनचं नाव काय. टीमची धावसंख्या 6. नवीन बॅटर तेजस युनिट नंबर 3 मध्ये पहिल्याच बॉल वरती एक चांगला यॉर्कर संदीप वीरचा घात करून गेला बंटी करमलकरचा. दुसरा बॉल चांगला फटका ऑन साइडला, ऑन राईट केलाय. पहिली धाव वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न इथे रनआउटची संधी आहे परंतु नाहीये. हेमंत माने कलेक्शन करण्यासाठी थोडासा अपयश येतोय. इजिली घेण्याचा प्रयत्न, 2 धावा इथे पूर्ण करतोय फलंदाज तेजस आणि तेजसनं आपलं खातं उघडलं. टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होती 8. मॅच मध्ये धाव आल्या नाहीयेत, त्याचं कारण आहे स्वप्नीलने केलेली अचूक टप्प्याची गोलंदाजी, संदीपने केलेली अचूक टप्प्याची गोलंदाजी. हो पुन्हा एकदा चांगला एक यॉर्कर अगदी लेग स्टिकच्या जवळून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 3 बॉल मध्ये 2च धाबा खर्च केला आणि 1 प्राइस विकेट संदीप वीरच्या खात्यामध्ये. बंटी करमलकरला बाद करत असताना क्लीन बोर्ड केलं. आखूड टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन पूल करायचा होता परंतु फटका फसलाय मी म्हणेन आणि ते बॉल विकेट किपरचा वेध घेतोय. डॉट बॉल, लगातार 2 चेंडू डॉट. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. टीमची धावसंख्या फक्त 8. पुन्हा एकदा पहा स्विंग इन मिस. सातत्यानं 3 बॉल इथे निर्धाव खाल्लेत. शेवटचा बॉल, टीमची धावसंख्या 8. सामना लवकर संपेल असं वाटते कारण या इनिंगचा शेवटचा बॉल डेड बॉलचा इशारा येतो पंचांकडून. आज या स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका रुपेश सावंत सर असतील, शिवराम भोईते सर असतील आणि गोकुल पाटील भिवंडीचे आहेत. हो आणखीन एक फुटवर्क नाहीये, अगदी फुटवर्कची टेस्ट रनआउटची संधी आहे. फलंदाज बाद, अक्षयला जावं लागेल. अशा पद्धतीनं शेवटच्या बॉल मध्ये विकेट आली रनआउटच्या रूपानं आणि अशा पद्धतीनं पहिला डाव संपला. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 8 आणि 9 रनचं एक छोटं आव्हान सेट झालेलं आहे निनाय देवे स्पोर्ट्स तुलसन टीमच्या समोर. 9 to win. 12 बॉल आणि 9 धाबांची आवश्यकता. मागच्या मॅच मध्ये तात्यानं काय बॅटिंग केली. सामना तो जिंकू दिला नाहीये परंतु प्रेक्षकांची मन तात्याने जिंकली. बॅकफुटवर पंच आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. ऑन साइडला मिड विकेटला पुलचा फटका, बॅकफुटवर जाऊन त्यानंतर थ्रू द कव्हर एक षटकार जो मारला होता स्वीपर कव्हरच्या वर, अगदी कंपाऊंड वॉलला धडकला होता तो षटकार परंतु त्यानंतर मात्र तात्याला यश आलं नाहीये. शेवटच्या ओव्हर मध्ये मंगेशनं कमाल केली. मॅक्सफोर्ड घोगावच्या आणि फक्त 6 रन खर्च करत असताना एक चांगली गोलंदाजी दोन्ही टाकली.
आता ड्रॉ काढण्यात येतोय आणि ज्या संघाची चिठ्ठी रिंगेल तो थेट फायनल मध्ये दाखल होईल. भोगाव आणि एक विजेता संघ अशी दोन्ही चिठ्ठ्या आहेत. 2 चिठ्ठ्यामध्ये एक विजेता संघ आहे आणि एका बाजूला घोगाव संघ. 9 रनचं लक्ष आहे आणि 9 रनच्या लक्ष्याचा पाठलाग आता करण्यासाठी सलामीची जोडी संदीप वीर आणि हेमंत माने. पहिलाच बॉल फुलर लेनचा ऑन साइडला छान बोलवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु तिथे थोडीशी फंबलिंग होते तेजसची. 2 धाबा इथे मिळत आहेत. चला इथे चिठ्ठी ड्रॉ करण्यात येते. राकेशला जोतला सांग चल. चला मार्क्स जो संघ या चिठ्ठीमध्ये येईल तो थेट फायनल मध्ये. चला घोगाव आणि विजेता संघ आणि SD11 गणेशवाडी या 2 टीमच्या दरम्यान ही मॅच असेल सेमी फायनलची. दुसरा बॉल डॉट बॉल आलाय. पहिल्या बॉलवरती 2 रन. 9 रनचं लक्ष आहे या मॅच मध्ये. यावेळेस बॅकवर्ड राऊंड चांगला फटका पुलचा फटका. मिड विकेटला चेंडू आडलाय तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पहिली धाव वेगाने कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते हेमंत मानेच्या बॅट मधून आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 8. 9 रनचं लक्ष आहे या मॅच मध्ये. अजूनही 5 धावा दूर आहे विजयापासून. यावेळेस फटका चांगला आहे. क्रॅकिंग कबल ड्राईव्ह आणि इथे बॉल सीमारेषा पलीकडे. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफच्या बरोबर बॉल सीमा पार आणि हा सामना मात्र जिंकलेला आहे. एक ओव्हरची. चला 4थ्या क्रमांकासाठी मॅच. मनोवाली टालगाव दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या.